संजय गांधी निराधार पेन्शन योजना, अपंग पेन्शन योजना, श्रावणबाळ योजना या योजनेचे आदेशपत्रक वाटप कार्यक्रम संपन्न। हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील संजय गांधी निराधार पेन्शन योजना, अपंग पेन्शन योजना, श्रावणबाळ योजना या योजनेचे आदेशपत्रक आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। या कार्यक्रमावेळी आमदार राजूबाबा आवळे म्हणाले की आजवर हेरले गावात 1,50,00,000चा फंड दिला आहे। अशीच जर हेरले गावकऱ्यांची साथ राहिली तर यापुढेही हेरले गावाला फंड कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली। आताच्या सरकारने काँग्रेसच्या काळात जे धान्य पोत्याने मिळत होते ते धान्य 5 किलोवर आणून ठेवले आहे आणि फसव्या योजना देऊन आता जनतेची दिशाभूल करत आहेत, असे मत आमदार राजूबाबा आवळे यांनी मांडले। येणाऱ्या निवडणुकीत आपण सर्वांनी काँग्रेसला साथ द्यावी असे मत त्यांनी मांडले। या कार्यक्रमास भगवानराव जाधव, बादशाह देसाई, बालेचंद जमादार, माजी उपसरपंच बख्तियार जमादार, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पाटील, अमीन बारगीर, उर्मिला कुर्ने, बानुबी खतीब, राजाक्का कोळेकर, विजय गोरड, सनातन भाटे, हिम्मत बारगीर, मुबारक खतीब, अल्लाउद्दीन खतीब, मस्जिद लोखंडे, मोहम्मद खतीब कोतवाल, सुनील मखदूम, सुरेश कदम, डेव्हिड लोखंडे उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाजीराव कटकोळे यांनी केले तर आभार माजी डेप्युटी सरपंच बख्तियार जमादार यांनी मानले। सांस्कृतिक हॉल बांधणे 15 लाख रुपये। आवाज आला का? गाव अंतर्गत पानंद रस्ते 12 लाख रुपये, म्हणजे नदीकडली पानंद असू दे, पिशाची पानंद असू दे, इकडली पानंद असू दे, हा 12 लाख रुपये फंड लागलेला आहे। देसाई गल्ली, विवेकानंद कॉलनी येथे पेविंग ब्लॉक बसविणे व हाफ राऊंड गटर्स, देसाई गल्लीत आपल्या खाली विवेकानंद कॉलनीत काम केलेलं आहे त्याचे 11 लाख रुपये लागलेले आहेत। ईदगाह मैदान कॉन्क्रिटीकरण करणे 10 लाख रुपये। हिम्मतभाई झालाय का? व ईदगाह मैदान कॉन्क्रिटीकरण, झेंडा चौक येथे कॉन्क्रिटीकरण 10 लाख रुपये। हनुमान मंदिरच्या समोरचं शेडच्या समोरचं जे कॉन्क्रिटीकरण आहे त्याला 10 लाख रुपये बाबांनी फंड लावलेला आहे। जैन समाज व मराठी समाज सुशोभीकरण मशानभूमीच्या संदर्भात जे काम केलं ते 10 लाखात झालेलं आहे। बारगीरमाळा येथे कॉन्क्रिटीकरण 10 लाख रुपये। आता परवाच काम उद्घाटन झालंय आणि काम पण झालंय ते। परत रमेश पाटील घर ते रमजान करंजे घर येथे आरसीसी गटर, म्हणजे हवालदार मयात गटर केलेलं आहे, तिथे 11 लाख रुपये फंड झालेला आहे। आदिनाथ नगर अंतर्गत आरसीसी गटर, म्हणजे जे मंदिर झालंय जैन समाजाचं तिथं गटर्स बांधलेलं आहे त्याला 10 लाख रुपये फंड झालेला आहे। बौद्ध समाज मशानभूमी सुशोभीकरण म्हणजे निवारा शेड, तिथे एक 10 लाख रुपये राहिले, फक्त ते एक 10 लाखाचं काम आता स्टार्ट होईल। परत साई वार्ड नंबर 4 अंतर्गत आरसीसी गटर, म्हणजे सरदार आवळ्यांच्या दुसरी गटर, परत रुईकरांचे आपले शिवाजी रुईकर तिथल्या गटर्स केलेले आहेत, त्या गटर्सला जवळजवळ तुम्हाला सांगतो 10 लाख रुपये लागलेले आहेत। मराठा समाज स्मशानभूमी निवारा शेड 8 लाख रुपये, धनगर समाज स्मशानभूमी निवारा शेड 6 लाख रुपये, पोपट जाधव ते बाळासू पाटील घर 5 लाख रुपये, खडीकरण व मुर्मीकरण अंतर्गत आरसीसी गटर्स 3 लाख रुपये। अशा पद्धतीचे टोटल एकूण 1,50,00,000ची कामं बाबांनी आपल्या गावात कामं केलेले आहेत। फक्त त्यातलं एक काम स्टार्ट फक्त 10 लाखाचं राहिलेलं आहे, बौद्ध समाजाच्या मशानभूमीचं निवारा शेडचं, बाकी इतर कामं सगळे पूर्ण झालेले आहेत। अशा पद्धतीने आपल्या गावावर एवढं प्रेम भरभरून राजूबाबा आवळे आमदार साहेबांनी केलेलं आहे, तसंच जयवंतराव आवळे साहेबांनी पण केलेलं आहे। फक्त या धामधुमीत फक्त एक समाजाचं काम राहिलं, फक्त लिंगायत समाजाचं, त्यांना एक 10 लाख रुपये द्यायचे। मागल्या वेळी आवळे साहेबांनी त्यांना हॉल बांधून दिलेला आहे, मग त्यांना नंतर देऊया तोपर्यंत आता हे इलेक्शनची धामधूम लागलेली आहे। आणि प्रत्येक पक्षाचा विषय आहे की तिकीट मिळणार का नाही मिळणार हा विषय चाललेला आहे। आपल्या तिकीट मिळायची न मिळायचा विषय राहिलेला नाही, तिकीटच फायनल आहे आपलं आणि बाबांची उमेदवारी ही फायनल आहे। हे लक्षात ठेवून तुम्ही हा त्या चिन्हावर बटन दाबून भरघोस मतानं निवडून द्यायचं आहे। आता लोकसभेला आपल्या गावातून आपल्या आघाडीच्या माध्यमातून उमेदवार सत्यजित आबा असणारे 365 मतांचा लीड आहे आपल्या गावात सत्यजित आबासने, तसंच 365 पेक्षा पण जास्त लीड आपल्या गावात सगळ्या उमेदवारांपेक्षा बाबासने मिळालं पाहिजे। ही जबाबदारी तुमची आणि आमची आहे।
हे लक्षात ठेवून काम करायचं होतं। आणि जे या योजनेचा लाभ जे आहे ह्या 5 वर्षात बऱ्याच बाबांनी 25 ते 30 हजार निराधार परत श्रावणबाळ योजना, संजय गांधी योजना या माध्यमातून केलेला आहे। पुढल्या टर्मला 30,000 आहे। ते ह्या मतदारसंघात कमीत कमी 50,000चा आकडा ओलांडला पाहिजे। ह्या पद्धतीने आपण ताकद देऊन त्यांना आमदार करूया। एवढंच बोलतो माझं मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।